नमस्कार प्रेक्षकांनो. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक असं नाट्य पाहायला मिळणार आहे जो तुमची धडधड प्रचंड वाढवेल. एका बाजूला मृत्यूच्या दारात उभी असलेली अर्पिता, दुसऱ्या बाजूला तिच्या प्राणांसाठी स्वतःचे रक्त सांडणारा समीर आणि तिसऱ्या बाजूला कपटाचा डाव रचणारी राजसी. होय, राजसीने अर्पिताचा जीव घेण्याचा पुन्हा प्रयत्न केलाय, पण यावेळी तिचा सामना एका वाघिणीशी झालाय. नीलांबरीने राजसीला रंगेहात पकडून तिची अशी अवस्था केलीये जी पाहून तुमच्या रोमारोमांतून थरकाप उडेल. नेमकी काय आहे ही खळबळजनक घटना? चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनलचे अधिकृत सदस्य व्हा, जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. गोष्ट सुरू होते हॉस्पिटलपासून, जिथे अर्पिता मृत्यूशी झुंज देत असते. डॉक्टरांनी दिलेले 24 तास संपत आलेले असतात. अशा वेळी आजी समीरला एका अघोरी आणि अशक्य व्रताबद्दल सांगते. वडोली गावाच्या पायथ्याशी असलेली महादेवांची ती प्राचीन जड पिंड, जी आजवर कोणाला साधली नव्हती, ती उचलून मंदिराच्या गाभ्यामध्ये स्थापित करण्याचं कठीण आव्हान समीर स्वीकारतो. नीलांबरी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, कारण तिला आपल्या मुलाच्या जीवाची भीती असते. पण समीर म्हणतो की, आई, अर्पिता मॅडमने नेहमी माझ्यासाठी स्वतःचा विचार केला नाही, मग आज मी मागे कसा हटू? समीर मंदिरात पोहोचतो. ती अवाढव्य शिवपिंड उचलायला जाताना त्याचे दोन्ही हात खाली जमिनीमध्ये अडकतात आणि वरून शिवपिंडाचे इतके वजन वाढते की त्याच्या हातातून रक्त यायला लागते. आजूबाजूचे लोक चर्चा करतात की, हे तुला जमणार नाही, नियतीचा खेळ मान्य कर. कदाचित ती व्यक्ती तुझ्या नशिबातच नसेल असं समजून आता हे व्रत तू सोडून दे. पण समीर समोर आता हॉस्पिटलमधल्या आयसीयूमध्ये निपचित पडलेली अर्पिता येते. तो आपली संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावतो, अर्पिताचा चेहरा नजरेसमोर आणतो आणि ती शिवपिंड उचलून आपल्या खांद्यावर घेतो. हळूहळू पाया चढत मंदिराच्या गाभ्यामध्ये जाऊन तो तिची स्थापना करतो. मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी व्हिडिओच्या खाली असलेल्या लाल रंगाच्या बटनावर बोट ठेवून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. समीरची ही रक्ताळलेली भक्ती आणि कठीण व्रत वाया जात नाही. त्याला महादेवांच्या व्रताचं फळ मिळतं. मंदिरात महादेवांची पूजा आरती समीरच्या हातून पूर्ण होते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये एक अद्भुत चमत्कार घडतो. डॉक्टरांच्या मते मरणाच्या दारात असलेली अर्पिता अचानक शुद्धीवर येते आणि डोळे उघडते. तिचा धोका टळला आहे हे ऐकून सलील आनंदाने समीरला फोन करतो आणि म्हणतो, दादा, अरे लवकर इकडे ये, अर्पिता वहिनी शुद्धीवरती आली आहे, आता घाबरण्याचं काही कारण नाही. हे समजल्यानंतर समीर महादेवांचे आभार मानतो आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवात जीव येतो. पण हा आनंद सगळ्यांच्याच नशिबात नसतो. अर्पिता बरी झाली आहे हे कळल्यानंतर राजसीला खूप जास्त संताप येतो. समीरने अर्पितासाठी स्वतःचे रक्त सांडले आणि तिला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले हे राजसीला सहनच होत नाही. तिच्या मनात पुन्हा एक भयंकर विचार येतो की, काहीही झाले तरी या अर्पिताला मी जगू देणार नाही. तिचा श्वास कायमचा थांबवलाच पाहिजे. प्रेक्षकांनो, यापुढचा भाग तर अत्यंत रोमांचक आहे. तो चुकवायचा नसेल तर आता चॅनलला फॉलो करून घंटीचे बटन म्हणजेच बेल आयकॉन नक्की ऑल वर सेट करा. त्यानंतर नीलांबरी डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. समीर, आजी आणि सलील हे सगळे कॅन्टीनमध्ये जेवायला जातात. तिथे नीलांबरी अर्पिताच्या आयसीयू केबिन बाहेर लक्ष ठेवून असते. याच संधीचा फायदा घेऊन तोंडाला स्कार्फ आणि मास्क बांधून राजसी हॉस्पिटलमध्ये घुसते, कारण तिला अर्पिताचा आवाज कायमस्वरूपी बंद करायचा असतो. ती डॉक्टरांच्या वेशात हळूच आयसीयूमध्ये जाते. अर्पिता तिथे अगदी असहाय्य अवस्थेत पडलेली असते. राजसी जवळ जाते आणि क्रूरपणे तिचा ऑक्सिजन मास्क बाजूला करते. ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे अर्पिताला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि ती तडफडू लागते. पण पाप जास्त वेळ लपत नाही. नेमकी त्याच वेळी नीलांबरी दरवाजा उघडते आणि आत जाते. अर्पिताची ती अवस्था पाहून नीलांबरीच्या शरीरात भीतीची सुळसुळी निर्माण होते. ती पुढे होते आणि त्या खोट्या डॉक्टरला टोकते, एक मिनिट डॉक्टर, हे काय करताय तुम्ही? हे काय केलं तुम्ही? तिचा ऑक्सिजन का बाजूला करताय? राजसी भ्याली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण नीलांबरी तिचे डोळे आणि हाताच्या हालचालीवरून तिला ओळखते. नीलांबरी चपळाईने राजसीचा हात पकडते, तिचा प्रतिकार मोडून काढते आणि तिच्या तोंडावरचा मास्क ओढून बाजूला करते.
अशाच मसालेदार आणि कडक प्रोमोजचे रिव्ह्यूज मराठीत ऐकण्यासाठी आमच्या परिवारात सामील व्हा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून तुमच्या मौल्यवान पाठिंबा नक्की द्या. समोर राजसीला पाहताच नीलांबरीच्या पायाखालची जमीन सरकते, पण पुढच्याच क्षणी तिच्यातील आई जागी होते. ती कसलाही विचार न करता सणसणीत एक जोरदार थप्पड राजसीच्या थोबाडावर मारते. नीलांबरी गरजते, तू लाजलज्जा सगळं सुटलंय का ग? आधी तिच्या जीवावरती उठलीस, तिला मरणाच्या दारात उभं केलंस आणि तिला बरं करता करता माझा समीर सुद्धा मरणाच्या दारात पोहोचलाच होता. बरं, एवढं सगळं करून सुद्धा ती मुलगी जगली, तर तू तिला परत इथे मारायला आलीस. म्हणजे माझ्या मुलाने जे काही कष्ट केले ते सगळे मातीमोल करायला निघाली होतीस तू. नीलांबरी तिला ठणकावून ताकीद देते की यावेळेस जर मी पोलिसांच्या ताब्यात दिले नाही तर हा तुझा सुदैवाचा भाग समज. पण यापुढे जर तू अर्पिताच्या आजूबाजूला जरा फिरकली सुद्धा ना, तर माझ्यापेक्षा वाईट तुला दुसरं कुणीही भेटणार नाही. चल आताच्या आता निघून जा इथून. राजसी मान खाली घालून तिथून पळ काढते. तर प्रेक्षकांनो, नीलांबरीने घेतलेले हे रुद्ररूप आणि राजसीचा हा पर्दाफाश तुम्हाला कसा वाटला? अर्पिता आता पूर्ण ब्री होऊन राजसीचा खेळ कसा खल्लास करणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.